नमस्कार मंडळी, एलएस मराठीमध्ये आपलं स्वागत. मी आहे निरंजन. तसं म्हणायला गेलं तर महाराष्ट्राच्या या परंपरेला सांस्कृतिक प्रबोधनाची जी एक मोठी चळवळ आपल्याला पाहायला मिळते. त्यात जर शाहिरी बघायला गेलं तर अगदी सुरुवातीपासून ही शाहिरी परंपरा आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामध्येच आता अखंड महाराष्ट्राला ज्या तरुणाईला जे वेड लावलेलं आहे ती म्हणजे फियाट गाडी माझी म्हणू का. हे जे गीत ज्यांनी गायलंय ते आपल्या सोबत आहेत. ते म्हणजे आपले बाळू शाहीर आणि त्यांची जी टीम आहे ती आता आपण टीम एकंदरीत आपण पाहू शकतो या एलएस मराठीच्या माध्यमातून. एकंदरीत जर आपण बघू शकतोय, फियाट गाडी माझी म्हणू का या गाण्यानं आजच्या तरुणाईचं जे लक्ष आहे ते संपूर्ण वेधून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. हे केवळ एक गाणं नाही तर त्यामागे बरेच सामाजिक संदर्भ दडलेले आहेत. पण मात्र फियाट गाडी माझी म्हणू का किंवा अशा बऱ्याच त्या शाहिरी लोककलेच्या माध्यमातून हे आपल्याला प्रबोधन करण्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमकं त्यांना हे सुचलं कसं किंवा ही जी शाहिरी परंपरा आहे ते नेमकं कधीपासून करतात. तर नमस्कार. 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 काय वाटतं तुम्हाला, कारण ही जी शाहिरी परंपरा आहे काय नेमकं सांगाल कशा पद्धतीने याचं प्रबोधन करतात? हे खरं तर लोकगीत धनगरी गाणं म्हणून ते जुनं पारंपरिक माध्यम आहे ते. पण यातूनच आत्ताच्या हल्लीच्या पिढीला आवड निर्माण व्हावी, कारण तरुणाई याकडे जरा थोडंसं दुर्लक्ष करायला लागल्या. पण या तरुणाईला सुद्धा या धनगर गाण्याची ओढ लागावी या उद्देशानं आम्ही या पारंपरिकतेलाच आधुनिकतेची जोड देऊन एक नाविन्यपूर्ण नवीन नवीन गीतांच्या चाली लावून नवीन काहीतरी देण्याचा आम्ही यातून प्रयत्न करतो. आणि तेच यातून ते व्हायरल झालेलं व्हिडिओ होता. खरं तर शाहीर हे पारंपरिक सगळं माध्यम आहेच, ते आपण आधुनिकतेच्या जोड त्यांना आपण देतोयच. मात्र तुम्ही जी शाहिरी करताय किंवा बाकीचे तुम्ही साधारण किती वर्षांपासून करताय, तुमचा नेमका संदर्भ काय? मी वयाच्या 15व्या वर्षापासून हे धनगरी गाणं म्हणतोय. आता जवळजवळ 25 वर्ष झालं मी ह्यातच एक कार्यक्रम करत असतो. कशी नेमकी आवड लागली आपल्याला या शाहिरी? असंच इतरांचं बघून आपल्याला पण वाटलं आपण पण काहीतरी वेगळं करू शकतो का बघूया. यातून मला ती आवड निर्माण झाली आणि मी झालो तसं. मुळात हे जे आता गाणं आपल्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नेमकं कसं सुचलं हे नेमकं फियाट गाडी माझी? हे वामनदादा कर्डक यांनी 1970च्या दशकात हे लिहिलं होतं. आणि त्या ओळीत किंवा त्या गाण्यात एक अर्थ दडलेला होता, म्हणजे गरिबी आणि श्रीमंती या दोन्हीमध्ये जो फरक कसा असतोय हे वामनदादा कर्डक यांनी त्यावेळी दाखवून दिलं होतं. तेच आजच्या नवीन पिढीपर्यंत प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे या उद्देशाने आम्ही ते धनगरी गाण्याच्या माध्यमात ते घालून ते लोकांना आवडेल अशा पद्धतीने ते बनवलं. खरं तर त्यांच्या टीम मध्ये आणि बरेच काही सदस्य आहेत. दादा, आपलं नाव कसं? मी संजय शिशाळ शेखर. आत्तापर्यंत वयाचं 59 वय आहे आपलं, 58-59. वयाच्या त्या 14-15 वर्षी धनगरी ओळीचं वेड लागलं. मग त्यातून आपल्या नावारूपाला यश यायला लागलं. जाईल तिकडं आपला जल्लोष व्हायला लागला. आता बाळू कसा करतोय असा जल्लोष आपल्या त्या काळात. मग असं करत करत आमचं मावळ भाच्याचं दोघांचं नातं आहे. मग या तरुणाईला वेड लावायसाठी म्हणून आम्ही आषाढला निघालेलो. आणि वाटण जाता थोडक्यात अशी चर्चा रंगली आमची की बाबा तरुण पिढीला आवडेल असं काहीतरी दिलं पाहिजे. जग करते म्हणून आपण करायचं काहीतरी वेगळे पण आपल्यात असावं तर ती जनतेला पटते. जग करते तीच करते म्हणजे हे काय कायम बघतोय आम्ही, यात काय बघायचं असं होतं. मी वेगळे पण काहीतरी पाहिजे म्हणून आम्ही फॅट गाडीची रचना केली. आणि ती आमच्या मनी देणी पण नव्हतं की बाबा असा जल्लोष होईल किंवा सगळं जग याला वेड होईल असं. बाळूमामा त्यात साक्षात अवतार घेऊन त्याचा जल्लोष झाला आणि मग आम्ही ते गाणं सादर केलं. खरं तर आता बघायला गेलं तर तुमच्या काळची जी शाहिरी होती किंवा प्रबोधन वगैरे करण्याचं जे माध्यम होतं ते वेगळ्या पद्धतीचं होतं आणि आत्ताचं जे माध्यम आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे. सोशल मीडियाचा लई मोठा प्रभाव आहे. नेमकं तुम्ही यामध्ये साधर्म्य कसं सांगताय? आता आमचा काळ होता तो आमच्यापेक्षा मागल्या पिढीचा काळ आमच्यापेक्षा म्हणजे हे मंद होता. त्यानंतर आम्ही त्याला जरासा उजाळा द्यायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर म्हणजे आता थोडक्यात आपण म्हणतो उगवत्या सूर्याला नमस्कार. बरोबर. मग तसं का नाही, नवनवीन ह्याला आता पुढच्या पिढीला बाळूकंड या पिढीला संदेश मिळावा असं हे चालत आलंय. आणि हे लोकगीत म्हणजे आपली धनगरी ओवी हे आपल्या आबा आज्यापासून चालत आलेले आपलं पारंपरिक आपल्या धनगरांचं वाद्य आहे. त्याला उजाळा देण्याचा प्रत्येकानं नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. आपला धर्म म्हणा किंवा सामाजिक भान म्हणा हे जतन करून ठेवलं पाहिजे, तरच पुढच्या पिढीला त्याचा उजाळा मिळेल असं आम्हाला वाटतं. तर उजाळा मिळेल मोठ्या पिढीला. आता जर बघायला गेलं तर असं या दादांनी एकंदरीत सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. दादा, तुम्ही नेमकं काय सांगाल? कारण शाहिरी जर आता बघायला गेली तर
तरुण पिढीपर्यंत हे नेमके पोहोचवण्यासाठी तुम्ही नेमकं कशा पद्धतीने प्रयत्न करत आहात, काय नेमकं वेगवेगळं दाखवतात? हो नक्कीच तरुण पिढीला धनगरी परंपरा हे आवडेल असं ह्या माध्यमातून आम्ही काहीतरी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करतोय. कारण का धनगरी परंपरा असो किंवा कुठलेही लोक हे असो, आता कुठे नाव मागं चाललंय. म्हणजे सोशल मीडियाचा जमाना आलाय. प्रत्येकाला वेगवेगळं असं काहीतरी हवं असतंय की धनगरी ढोल म्हणा किंवा धनगरी ओवी म्हणा, हे लोकांना ऐकण्याची इच्छा कमी राहिली. मग ती तरुण पिढी त्या धनगरी ओवीकडे वळावी, त्या माध्यमातून आम्ही काहीतरी एक नवीन काहीतरी त्यांना आवडेल असं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या आम्ही प्रयत्नाला बाळूमामाचा कृपा आशीर्वाद म्हणा, विठ्ठल बिरदेवाची साथ म्हणा आणि पब्लिकचा सपोर्ट मिळाला. रिस्पॉन्स चांगला आला त्या कार्यक्रमाला. आम्ही सांगली मार्केट यार्डमध्ये कार्यक्रम केला तो आम्ही, आणि तिथं तो पब्लिकचा रिस्पॉन्स चांगला मिळाल्यामुळे ती व्हायरल झाला आणि आता महाराष्ट्रभर आपलं नाव गाजतंय. पर प्रथम सोशल मीडियाचा आभार मानलं पाहिजे. कारण का इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, व्हॉट्सअप असो, यांनी पोस्ट केली आणि आमची कला, आमचं गावचं नाव, आमचं नाव अख्खं महाराष्ट्र म्हणण्याऐवजी साता समुद्रा पार नेऊन आम्हाला पोचवलं. सर्वप्रथम सोशल मीडियाचे आभार मानतो. धन्यवाद. खरं तर बघायला गेलं तर याच्यामध्ये काही तरुण मंडळी देखील आहेत यांच्या टीममध्ये. यांच्याकडून आपण नेमकं जाणून घेऊया, म्हणजे आत्ताचं नेमकं त्यांची परिस्थिती नेमकी आत्ताची कशी आहे. दादा, काय नेमकं सांगाल? तुझं नेमकं नाव? नारायण हजारे. किती वर्षांपासून तू शाहिरी एक 5-6 वर्ष झाली. 5-6 वर्षांपासून. मग म्हणायला गेलं तर आत्ताची जी पिढी आहे त्यांना नेमकं प्रबोधन करण्यासाठी तू नेमकं काय असं वेगळं सुचवलंस का त्यांना? सुचवलं की थोडंफार. काय नेमकं? असंच की मागोबरून चाली वगैरे सांगायचं काहीतरी असं झाली. तू नेमकं काय या टीम मध्ये नेमकी तुझ्याकडे जबाबदारी काय? फक्त मागोबी म्हणायची. मागून ओव्या म्हणायच्या अशा देखील म्हणायला गेलं तर ही सगळी तरुण मंडळी जी आहेत आता सुरुवातीची, ही सगळी मंडळी इथं आपल्याला एकंदरीत काम करताना बघायला मिळतात. दादा, काय नेमकं सांगाल? आपण देखील एक तरुण आहात आणि म्हणायला गेलं तर तुम्ही एक मोठी जबाबदारी याच्यामध्ये पार पाडताय. कशा पद्धतीने नेमकं तुम्ही हे सगळं? मला वाटते 5वी पासून वाद्यसंगीत म्हणजे नाद लागला मला. आणि आता तरुण पिढी जरा कमीच आहे इकडे म्हणजे गाण्याकडे म्हणायला. तर त्यांनी पण जरा नवीन शिकावं अशी आमची इच्छा आहे. एवढंच, बाकी काय नाही. अजूनपर्यंत आता म्हणायला गेलं तर आता तुम्ही सगळे महाराष्ट्रभर पोहोचा लागलाय, बरेच कार्यक्रम व्हायला लागल्यात, आता मोठ्या प्रमाणात तुमची टीम पण डेव्हलप व्हायला लागल्या. काय नेमके असं कुठल्या प्रेक्षकांकडून नेमका असं काही रिस्पॉन्स नेमका कसा मिळतोय? कशा पद्धतीने तुम्हाला नेमकं लोक? नाही, प्रेक्षकांनीच तर उचलून धरल्यामुळे आम्ही एवढं व्हायरल झालो. त्याने त्यांनी ज्यादा आम्हाला म्हणजे व्हायरल केलं, पोस्ट केल्यामुळे. आमच्या ध्येयमनी पण नव्हतं थोडं ते एवढं होईल किंवा असं काय, त्यांनीच ज्यादा आम्हाला सपोर्ट केल्यामुळे झालं. खरं म्हणायला गेलं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही जी सगळी तुम्ही टीम वगैरे डेव्हलप केलेली आहे, नेमकी तुम्ही एकाच गावच्या आहात का कसे वेगवेगळ्या गावचे सगळे? नाही, वेगवेगळ्या गावचे आहेत. हा ढोल वाजवणारा डिंबाड्या आप्पा जास्टेकर म्हणून आहे, तो भुईवाडीचा आहे. परत हा निप्पाणी जत्राटवरनं येतो माझा साथीदाराचा शाहीर. त्यानंतर मी खुपिरेचा. परत हा शेगावचा संजय शिसाळे आमचे गुरुवारी आहेत. त्याबरोबर तो पण भुईवाडीचाच आहे. असे आम्ही अनेक कोरेगावचा एक मित्र आहे, परत खोचीचा एक मित्र, अशी प्रत्येक गावची एकत्र येऊन आम्ही टीम तयार केली. 7 ते 8 जण आहेत. 7 ते 8 जण. कशी नेमकी ही सगळी भेटलीत तुम्हाला, म्हणजे कशा पद्धतीने? ह्या कलेच्या नादातच जेव्हा जेव्हा ह्या लोकांना पण त्याबद्दल आवड निर्माण झाली आणि वाटलं त्यांना बाबा आपण जर सगळी एकत्र आलो तर हा सण किंवा हा मंडळ चांगला होऊ शकतो या, आणि या उद्देशाने आम्ही एकत्र येऊन हा परफॉर्मन्स साजरा करतो. आता असे बरेच हे आहेत, शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे आपल्या विद्यापीठामध्ये बऱ्याच शाहिरी शिकवली जाते. अशी जी तरुण लोक आहेत आता, जी नवीन शाहिरीकडे कुठं ना कुठेतरी ते शिकण्याचा काहीतरी एक प्रयत्न करायला लागलेत किंवा त्यांना एक आवड जोपासायचा प्रयत्न करायला लागलेत, नेमकं काय सांगाल आता या माध्यमातून? नेमकं तरुण पिढीला नेमकं काय? तरुण पिढीला एवढं सांगण्याची इच्छा आहे की त्यांनी आपल्या ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या सगळ्या जोपासल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर अगदी विज्ञान युगात सुद्धा त्यांनी वावरलं पाहिजे. दोन्ही गोष्टींचं ताळतंत्र घालून, म्हणजे विज्ञान युग अधिक पारंपरिक युग, ह्या दोन्हींचा मेळ घालून आपण ह्या कला जोपासत पुढे आपलं काय असेल ते काम केलं पाहिजे. जसं की आता आपण पाहिलं, दोन्ही जो युगाचा जो ताळतंत्र आहे तो बाळगत आजच्या तरुणाईनं शाहिरी जरी जोपासली किंवा त्यांच्या माध्यमातून प्रबोधन जरी केलं तरी ते आता जोपासणं आपल्याला गरजेचं आहे. अशा पद्धतीची यांची जी प्रतिक्रिया होती ती आता आपण पाहिली. आज आमच्या लोककले परंपरेची दखल घेऊन LS मराठी न्यूज चॅनल यांनी आमची मुलाखत घेतली आणि लोककला पारंपरिक कशा पद्धतीने पुढे न्यावी यासाठी त्यांना सुद्धा
त्या गोष्टीची आवड वाटली आणि त्याबद्दल त्याने आमची मुलाखत घेतल्याबद्दल मी माझ्या टीमच्या वतीने LS मराठीचा अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.